योद्धा न्यूज मराठी। खेड तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियन निवडणूक। शंकर ढोरे विजयी, संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या खेड तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनची पंचवार्षिक तालुका कार्यकारिणीची निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानातून नितीन नाईकरे यांना 31 मते पडली, तर शंकर ढोरे यांनी 71 मते मिळवत अध्यक्षपदावर बाजी मारली। तर कार्यकारिणीच्या निवडणुकीत 11 जागांसाठी एक नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानं संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवड झाली। राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या सभागृहात तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवार दिनांक 28 जून रोजी पार पडली। निवडणूक निर्णय अधिकारी शरद धोले, निवडणूक निरीक्षक अक्षय खोमने, देवेंद्र नलावडे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले। पंचवार्षिक कार्यकारी संचालक मंडळ पुढील प्रमाणे: अध्यक्ष श्री शंकर काळूराम ढोरे, सचिव बाबाजी भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र रामचंद्र उगले, महिला उपाध्यक्ष प्रतिभा हरिभाऊ डोंगरे, कोषाध्यक्ष काकासाहेब जनार्दन मिंड, कार्याध्यक्ष सुदाम भिवाजीकड, प्रसिद्धी प्रमुख शरद सुभाष शिरसाट, तर संचालक म्हणून अमोल दत्तात्रय भालेराव, प्रमिला मारुती सुरके, प्रमोद रामचंद्र बनसोडे, भागू भिवा आढारी, मधुकर पांडुरंग डवणे यांची बिनविरोध निवड झाली। निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी जिल्हा संघटनेचे शरद ढोले, गोपीनाथ खोमने, देवेंद्र नलावडे, सानप भाऊसाहेब हे उपस्थित होते। खेड ग्रामसेवक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या पदाधिकारी संचालक मंडळीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पंचायत समितीच्या सभापती विदया मोहिते, उपसभापती मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे गटनेते, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आदीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यासह गट विकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील भोईर आदींनी सन्मानित करून अभिनंदन केले। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकळकर यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।